लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता इथे शारदाला खरं तर डॉक्टर चेक वगैरे करून गेलेले असतात आणि शारदाला हे जे काही झालेलं आहे ते फक्त आणि फक्त टेन्शनमुळे झालेलं आहे असं इथे डॉक्टरांचं म्हणणं असतं. आता शारदाला खुश कसं ठेवायचं हेच आता जीवानंदिनी इथे करत असतात. आता शारदासाठी छान असं जीवाने सूप बनवून घेऊन आलेले असते, मात्र शारदा ते सूप काही पित नसते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काय चाललंय सासूबाई तुमचं? मी तुमच्या मुलासारखं आहे का नाही सांगा. जेव्हा मी घर सोडून आलो होतो इथे नंदिनीला मनवायला, तेव्हा तुम्ही तुमच्या हाताने मला खाऊ घातलं होतं का नाही असं म्हटल्यानंतर शारदाला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा इथे शारदा म्हणत असते, खरंच ते दिवस फार भारी होते. जीवा बोलण्याच्या ओघात इथे शारदाला खाऊ घालत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, खरंच भारीच होते आणि माझी डार्लिंग. तेव्हा नंदिनी आता इथे जीवाकडे पाहते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे तुला नाही म्हणत मी, माझ्या रिक्षा डार्लिंगला म्हणतोय. काय भारी होतं ना ते सगळं काही असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, मग भारीच होतं की, आणि तुमचा तो गुड्डू तो पण होताच की तुमच्या मदतीला असं म्हटल्यानंतर जीवाला लगेच त्या गुड्डूची आठवण होत असते, म्हणजे त्याची आठवण झालेली असते. हो तो खरंच भारीच होतं. गुड्डूने माझ्यासाठी किती आणि कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यात हे मी कधीच विसरू शकत नाही असं इथे जीवा म्हणत असतो. बऱ्याच दिवसातनं गुड्डूची आठवण झालेली आहे बरं का. इकडे शारदाला हे सगळं काही ऐकून शारदा म्हणत असते, खरंच हे दिवसच भारी होते. ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्यामुळे खरं मला फार टेन्शन आलेलं आहे. ते खोटं पोट माझ्यासमोर यायलाच नको असं मला वाटत होतं. मग ह्या सर्व गोष्टी झाल्याच नसत्या असं इथे शारदा म्हणत असते. आता नंदिनीला ही शारदाची अवस्था पाहत नसते. तेव्हा जीवासुद्धा इथे शारदाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनीला मात्र इथे फार टेन्शन आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, ह्या सर्व गोष्टी फक्त माझ्यामुळे झालेल्या आहेत. खोटं बोलण्याची सुरुवात माझ्यापासूनच झालेली आहे. ही नंदिनी देशमुख आजपर्यंत कधीही खोटं बोलली नाही आणि आता एवढं मोठं ओझं घेऊन मी फिरते. प्रेग्नेन्सीचं सत्य, त्यानंतर खोट्या पोटाचं सत्य आणि आता सरोगसी मदरचं सत्य, ह्या सर्व गोष्टीमुळे माझ्या आईला त्रास होतोय. आता नाही, आता मी शांत बसणार नाही. मी आता सगळं काव्याला सांगणार असं म्हटल्यानंतर इथे शारदाला टेन्शन आलेलं. जर शारदा म्हणत असते की नको नंदिनी, तू अजिबात त्या दिवशी काव्याची अवस्था पाहितलीस ना, तू सांगूच नको. मात्र नंदिनी म्हणत असते, नाही आता काही झालं तरी जाऊ द्या, पण मात्र मी आता सगळं काही काव्याला सांगून टाकणार आहे. कधी ना कधी हे सत्य समोर येणारच आहे ना, मग आज येऊ दे किंवा उद्या येऊ दे, काही बघणार नाही. सर्व सत्य आता काव्यासमोर आलंच पाहिजे असं म्हटल्यानंतर इथे शारदाला त्रास व्हायला लागलेला असतो. तेव्हा जीवा इथे शारदाला शांत करत असतो, आई तुम्ही शांत व्हा, मी नंदिनीला काही सांगून देणार नाही. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहत असते. तेव्हा जीवा म्हणतो, हो नंदिनी, अजिबात काही सांगायचं नाहीस तू. तुला माहिती आहे ना, काव्याला जर हे सर्व काही कळलं तर ती ठसाठसा रडायला सुरुवात करील असंही ते जीवा म्हणत असतो. आणि नंदिनीला सुद्धा हे सांगितल्यानंतर काव्याची काय अवस्था होईल हे चांगलंच माहीत असते. इकडे दुसऱ्या बाजूला घरी सगळे जमा झालेले असतात. काव्या खरं ठसाठसा इथे रडत असते, कारण की काव्या इथे काटावर पास झालेली असते आणि या सर्व गोष्टीचंच काव्याला टेन्शन आलेलं असतं. नंदिनी तिला शांत करत असते. नंदिनी म्हणत असते, काव्या शांत हो, बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे तू कशाला टेन्शन घेतीस असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, ताई तू काय बोलतीस हे सगळं काही? अगं मी काटावर पास झाले, मी कधीही टॉपर येणारी मुलगी आज काटावर पास झाली. बघ ना ह्या सर्व गोष्टी कशा झाल्यात आणि असंच राहिलं तर काय व्हायचं माझं असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी म्हणत असते, पण काव्या मला एक गोष्ट सांग, तू चांगला अभ्यास केला होतास ना, तयारी पूर्ण केली होतीस, मग असं झालं तरी कसं असं म्हटल्यानंतर आता इथे काव्या, माझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ चालला होता असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, विचारांचा गोंधळ म्हणजे काय चालू होतं तुझ्या डोक्यात? त्यावरी ते काव्या म्हणत असते, हेच विचार की माझी डिलिव्हरी डिसेंबर महिन्यात येणार आहे आणि माझी एक्झामसुद्धा आहे, मग मी कुणाला निवडू? आईनी पण मगाशी मला सांगितलं की पारच्या वेळेस खरं तरी ते त्यांच्या बहिणीचं लग्न, पण त्यांच्या बहिणीचं लग्न त्यांना अटेंड करता आलं नाही आणि ड्रायव्हर काकासुद्धा त्याच्यात लेट आले. हेच विचार माझ्या डोक्यात घुमत होते आणि ह्या सर्व गोष्टी त्यामुळे झालेल्या आहेत असंही ते काव्या म्हणत असते. सगळेच जण काव्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता इथे पार्थ काव्याकडे जातो आणि म्हणत असतो, काव्या काय चाललंय तुमचं? आई तुला पण कळत नाही ग, काव्याला कशाला काय सांगत असते? पार्थ जरा आवाज चढवतच माननीला बोललेला असतो. आता माननी थोडी नाराज झालेली असते, पण म्हणत असते, पार्थ तू तिथेच होता ना, तू पाहितलंस ना, आपण सहजच बोलत होतो असं म्हटल्यानंतर आता माननीला वाईट वाटले. हे काव्या आणि नंदिनीला समजलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ तुमचं काय चाललंय? आईवर कशाला ओरडताय? तुला यात काही सुद्धा चूक नाही, तुम्हाला आईला ओरडण्याची अजिबात गरज नाही असंही ते काव्या म्हणत असते. आता पार्थ काहीतरी बोलणारच असतो, मात्र इथे वसूने ह्या संधीचा बरोबर फायदा घेतलेला असतो आणि म्हणत असते, पार्थ तू आईवर ओरडतोस? अरे तू इतका आहारी गेलास बायकोच्या की आईला ओरडताना तुला
थोडंसुद्धा काही वाटत नाही असं म्हटल्यानंतर माननी आता इथे वसुताईला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ताई काय करताय, असं नका बोलू असं म्हटल्यानंतर आता वसू म्हणत असते, ताई ताई काय करते माननी तू, अगं तुझी पोरं तुझ्या हातची चालली आहे, तुला कळतंय का असं म्हटल्यानंतर आता इकडनं सुद्धा मिथून काका पार्थला म्हणत असतात, तू कशाला उगाच वहिनीवर ओरडतोस, या त्यांची काहीही चूक नाही असं म्हटल्यानंतर आता इथे पार्थ म्हणतो, आईची चूक कशी नाही म्हणतोस तू, अरे ड्रायव्हर काकांना बोलवायचंच होतं, सकाळपासून सांगून ठेवायचं, असं ऐनवेळी 15 मिनिटं आधी जर बोलवलं तर ह्या सर्व गोष्टी होणारच ना असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, पण पार्थ दादा हे सगळं काही काव्याच्या काळजीपोटीच केलेलं आहे ना आईनी, मग आईला ओरडण्यात काय अर्थ आहे असं म्हटल्यानंतर आता लगेच वसू म्हणत असते, हे तेच तर म्हणायचंय ना मला, काव्याच्या काळजीपोटी लगेच गाडी बोलवली, घोडी बोलवली, पण मगाशी मी म्हटली की नंदिनी उन्हातानाचं बाहेर गेली तेव्हा नाही हिला काळजी वाटली, माननीला नाही तेव्हा गाडी बोलवली असंही ते माननीला म्हटल्यानंतर माननीला ह्या सर्व गोष्टीचं वाईट वाटत असतं. अक्षरशः नंदिनी समोर हात जोडत असते माननी आणि म्हणत असते, नंदिनी तुला सुद्धा असंच वाटतं का गं की मला तुझी काळजी नाही आणि मी फक्त काव्याचीच काळजी करते, खरंच असं जर वाटत असलं तुला तर खरंच मला माफ कर, माझं चुकलं, पण असं माझ्या मनात अजिबातच काही नाही असं रडतच आता माननी म्हणत असते. आता इथे नंदिनी माननीकडे, असं काही नाही, माझ्या मनात असं कधीही आलं नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेताय एवढं आणि हे सगळं काही कुणाचं ऐकताय, वसवात्याचं असं म्हटल्यानंतर आता नंदिनी वसवात्याला सडोतड उत्तर देते. ती म्हणत असते की वसवात्या तुमच्या डिक्शनरीत काळजी हा शब्दच नाही ना, तुमच्या डिक्शनरीत फक्त 2च शब्द आहेत, ते म्हणजे डिवाइड आणि रूल, तोडा आणि राज्य करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा वसवात्या, तुम्ही आमच्या सगळ्यामध्ये कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या बोलण्याने आमच्यात भगदाडच काय साधं भोगसुद्धा पडणार नाही असंही ते बजावूनच नंदिनी वसूला म्हणत असते. आता इकडे नंदिनी माननीला म्हणत असते, कारण की माननीच्या डोळ्यात आणखी सुद्धा पाणी आलेलं असतं. आता नंदिनी ते माननीला म्हणत असते, माझ्या मनात सुद्धा असा कधी विचार नाही आला आई, तुम्ही कशाला असं टेन्शन घेता आणि मला कळत नाही का तुम्हाला माझी किती काळजी, तर त्या दिवशी दिवसभर गॅससमोर उभा राहून माझ्यासाठी नाचणीचे लाडू केले तुम्ही आणि त्या दिवशी मी आनंद निवासला चालले तेव्हा डब्बाभर मला खीर दिली तुम्ही, मग ही काळजी नाही का, मग माझ्या मनात कसं येईल की तुम्ही माझी काळजी करत नाहीत आणि तुमच्या मनात तरी अशा गोष्टी कशाला येतात असंही ते नंदिनी म्हणत असते. नंदिनी म्हणत असते की आता बस करा, डोळे पुसा बरं असं म्हटल्यानंतर आता माननीला सुद्धा थोडं बरं वाटलेलं असतं आणि ते नंदिनीने माननीला शांत केलेलं असतं. आता इकडे जीवा पार्थला इशारा करत असतो, जा ना आईला सॉरी म्हण की, आणि काव्यासुद्धा इथे पार्थला इशारा करत असते. आता पार्थला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं की ह्या सर्व गोष्टीमुळे त्याला सुद्धा त्या गोष्टीची जाणीव झालेली असते. पार्थ आता अक्षरशः गुडघ्यावर बसून इथे माननीला सॉरी म्हणत असतो. आता सुरुवातीला माननी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते, पण पार्थिला परत परत इथे सॉरी म्हणत असतो. तेव्हा खरं तरी ते माननीचा रुसवा गेलेला असतो आणि माननी इथे पार्थला माफ करत असते. माफ केल्यानंतर पार्थला सुद्धा फार आनंद झालेला असतो. पार्थने माननीला जवळ घेतलेलं असतं. आता इकडे खरं जीवाला शारदाचा मॅसेज आलेला असतो की नंदिनीला काव्याला काही सांगून देऊ नको असं म्हटल्यानंतर खरं जीवा तो मॅसेज इथे नंदिनीला दाखवत असतो. नंदिनीने पाहिल्यानंतर खरं नंदिनी शांत झालेली असते आणि तो मॅसेज वाचत असते. आता इथे नंदिनी माननीला स्वयंपाक करण्यासाठी मदतीला गेलेली असते. इकडे जीवासुद्धा त्याच्या कामासाठी निघून गेलेला असतो. आता जीवाच्या हातातली खरं तरी इथे शारदाच्या ज्या काही मेडिसिन असतात त्या मेडिसिनची रिसिप्ट खाली पडलेली असते आणि ती काव्याच्या हातात लागलेली असते. आता ती रिसिप्ट बघितल्यानंतर काव्याला राग आलेला असतो आणि धक्कासुद्धा बसलेला असतो की मला ह्या सर्व गोष्टी का नाही सांगितल्या ताईने असंही ते म्हटलेली असते. आता ती पुढे खरं तर नंदिनीला भेटायला वरती येणार आहे. इकडे जीवा नंदिनी त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. आता इथे जीवा म्हणत असतो, मला वाटलं तू सगळं काही काव्याला सांगशील असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, कसं सांगणार सांगा बरं, जेव्हा मी आले तेव्हा ती ढसाढसा रडत होती, तिला मार्क कमी पडले, मग मी हे सगळं कसं सांगणार. त्यावर जीवा म्हणत असतो, हो बरं झालं तू सांगितलं नाहीस आणि सांगूसुद्धा नको, हा सुद्धा एक काहीतरी योगायोगच असेल बघ ना, म्हणजे तू सांगायला आली होतीस, नियतीच्याच मनात नाही की ही गोष्ट काव्याला करावी असं म्हटल्यानंतर आता इथे नंदिनी म्हणत असते, हो बरोबर आहे, खरं तर ही गोष्ट काव्याला कधीही कळता कामा नाही असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही काव्य असते ती म्हणत असते, कोणती गोष्ट मला कळून द्यायची नाही आणि जी गोष्ट तुम्ही लपवताय ती मला आधीच माहीत झाली आहे. आता काव्याने असं म्हटल्यानंतर आता जीवा नंदिनी दोघांनाही धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे त्यांना वाटत असते की त्यांच्या मिसकॅरेजचं सत्य खरं तर काव्याला समजलेलं आहे, मात्र
काव्याला खरं तर इथे शारदाच्या आजारपणाबद्दल कळलेलं असतं. त्या रिसिप्टमध्ये शारदाचं नाव असतं. त्यावर इथे काव्या म्हणत असते, तुम्हाला दोघांना काय वाटतंय, म्हणजे माझ्यापासून सगळ्याच गोष्टी तुम्हाला लपून ठेवायच्या आहेत का? ताई तू मोठीच म्हणून हे सर्व काही करतेस का? आणि मी लहान आहे म्हणून माझ्यापासून किती आणि काय काय गोष्टी तुम्ही लपून ठेवता, असं इथे काव्या म्हणत असते. तेव्हा खरं तर इथे नंदिनीला कळलेलं असतं की खरं तर आईबद्दल हिला कळलेलं आहे. तेव्हा इथे खरं नंदिनी म्हणत असते, अगं काव्या तुला सांगणारच होते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, आईला नेमकं काय झालंय त्यामुळे तुम्ही एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपून ठेवले, असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, अगं काव्या काही नाही झालं, तुझ्या चोरउट्टी दिवशी आईची जरा धावपळ झाली ना म्हणून सर्व काही झालं, तू नको टेन्शन घेऊ, असं म्हटल्यानंतर काव्याला इथे राग आलेला असतो, कारण की तिच्यापासून ही गोष्ट लपून ठेवलेली असते. तिथून रागातच निघून गेलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा, लग्नानंतर होईलच.